नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये। सकाळच्या वेळी नाश्त्याला रोज काही नवीन पदार्थ बनवायचा हे सुचत नाही किंवा मुलं डब्याला काहीतरी वेगळं खायला मागत असतील तर तुम्ही घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यापासून चविष्ट चवदार ही मिनी इडली ढोकळा बनवू शकता। फक्त एक वाटी बेसन पिठाचा वापर करून इडली आणि ढोकळ्याचं कॉम्बिनेशन करून हा पदार्थ मी तयार केलेला आहे। मुलांना डब्याला देण्यासाठी किंवा नाश्त्याला खाण्यासाठी एकदम उत्तम असा पर्याय आहे। शिवाय बनतो देखील अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यापासून हा तयार होतो। अगदी झटपट बनतो आणि करायला देखील अतिशय सोपा असा आहे। तर चला उशीर न करता लगेचच सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर आपल्याला जे काही साहित्य घ्यायचं आहे ते या भांड्यामध्ये घ्यायचं आहे। तर इथे जे साहित्य घ्यायचं आहे ते साहित्य घेण्यासाठी इथे तुम्ही कोणताही कप किंवा वाटी किंवा एखादं भांडं सेट करायचं आहे आणि त्यानेच हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे। तर या कपाने साधारण मी 1 कप भरून बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे बेसन पीठ शक्यतो चाळूनच घ्यायचं। तर पूर्ण 1 कप भरून आणि हाताने दाबून हे पीठ मी भरून घेतलेलं होतं आणि शक्यतो बेसन पीठ घेताना चाळूनच घ्यायचं आहे। आता जे मी पुढचं साहित्य घेणार आहे ते याच कपाने मोजून घेणार आहे। तर सारख्याच कपाने इथे मी अर्धा कप घरचंच फ्रेश असं दही घेतलेलं आहे। आता तुम्हाला इथे दही वापरायचं नसेल तर त्याच्याऐवजी इथे तुम्ही पाऊण कप ताकाचा देखील इथे वापर करू शकता आणि नाश्त्याच्या चमच्याने चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि साधारण 1 ते 2 चिमूटभर आपल्याला यामध्ये हळद टाकायची आहे आणि यामध्ये आपल्याला जास्त हळदीचा वापर करायचा नाही आणि पुन्हा सारख्याच चमच्याने इथे मी 1 चमचा साखर टाकलेली आहे। आता या साखरेच्या ऐवजी इथे तुम्ही 1 चमचा पिठी साखरेचा देखील इथे तुम्ही वापर करू शकता आणि पुन्हा सारख्याच चमच्याने इथे 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे आणि तेल घेतल्यानंतर पुन्हा सारख्याच कपाने इथे मी अर्धा कप भरून पाणी घेतलेलं आहे। आता 1 कप बेसन पिठासाठी इथे मी अर्धा कप दही आणि अर्धा कप पाण्याचा वापर करणार आहे। याच्यापेक्षा यामध्ये आपल्याला या सर्व साहित्याचा वापर यामध्ये जास्त करायचं नाही। आता हे सर्व साहित्य यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकाच दिशेने फेटून हे अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। दह्याच्या गुठळ्या मोडत आणि बेसन पिठाच्या गुठळ्या मोडत हे सर्व साहित्य मी एकजीव करून घेतलेलं आहे। आता साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला हे मिश्रण एकाच दिशेने फेटून घ्यायचं आणि फेटून घेतल्यानंतर हे मिश्रण आपल्या इथे तयार झालेलं आहे। आता फक्त हे मिश्रण आपण 2 मिनिटे झाकून ठेवून देऊयात, तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। हा नाश्ता फक्त 10 मिनिटाच्या आतमध्ये बनवून तयार होतो। आता इडलीच्या भांड्यात देखील पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता ही सर्व पूर्व तयारी आपल्याला अगोदरच करून घ्यायची आहे आणि इडलीच्या भांड्यामध्ये पाणी टाकल्यानंतर वरून झाकण ठेवून दिलेलं आहे आणि पाण्याला मस्तपैकी अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आहे। आता आपल्याला अजून एक पूर्व तयारी करून घ्यायची आहे। इथे मी मिनी इडलीचं भांडं वापरणार आहे। आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इडलीचं मोठं भांडं देखील इथे तुम्ही वापरू शकता किंवा अगदी तुम्ही आप्पे पात्राच्या भांड्यामध्ये देखील तुम्ही ही मिनी इडली म्हणजे हा नाश्ता तयार करू शकता। आता हे भांडं तेलाने चांगलं ग्रीस करून घेतलेलं आहे। आता आपण लगेचच मिश्रण पाहून घेऊयात। मिश्रण हलकसं फुगलेलं आहे। आता हे साधारण 1 मिनिटासाठी चांगलं एकाच दिशेने फेटून घ्यायचं जेणेकरून यामध्ये हवा भरली जाते आणि आपला नाश्ता फुगण्यास मदत होते। आता या मिश्रणाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहिलीच असेल, जास्त घट्टसर देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही। आता तुम्हाला समजलं नसेल तर या पळीच्या सहाय्याने हे मिश्रण तुम्ही पाहू शकता। स्मूथ कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर चला, आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे, पण आपण हा इन्स्टंट मिनी इडली ढोकळा बनवतोय त्यासाठी इथे मी अर्धा चमचा खायचा सोडा यामध्ये टाकलेला आहे। आता सोडा यामध्ये लगेचच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि सोडा यामध्ये टाकल्यानंतर हे मिश्रण एकाच दिशेनं अशा पद्धतीने फेटून घ्यायचं। 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ हे मिश्रण फेटत बसायचं नाही आणि सोडा यामध्ये टाकताच तुम्ही पाहू शकता मिश्रण हलकसं तयार झालेलं आहे आणि या मिश्रणाचा हलकासा रंग फेंट झालेला आहे आणि मिश्रण फुगून देखील वरती आलेलं आहे आणि फेटून घेतल्यानंतर लगेचच आपण हे भांड्यामध्ये भरून घेऊयात। तर चमच्याच्या सहाय्याने हे भांड्यात असं भरून घ्यायचं आणि सर्व भांड्यामध्ये हे मिश्रण भरून झाल्यानंतर लगेचच इडली पात्रामध्ये हे भांडं ठेवून द्यायचं आहे आणि शक्यतो हा नाश्ता बनवण्यासाठी अगोदरच पाणी गरम करून घ्यायचं। जर तुम्ही गार पाण्यामध्ये जर हे वाफवण्यास ठेवलं तर ते व्यवस्थित फुलणार नाही, सॉफ्ट स्पॉन्जी असं तयार होणार नाही। तर पाण्याला देखील उकळी आलेली आहे। आता लगेच हे भांडं मी ठेवून दिलेलं आहे। आता झाकण ठेवून द्यायचं आणि फक्त 5 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे म्हणजे शिजवून घ्यायचं आहे। आता 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपला नाश्ता फुगून वरती आलेला आहे आणि खूपच सुंदर रंगाचा, मऊ लुसलुशीत आणि खूपच जाळीदार असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे।
आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे भांडं लगेचच गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि गार झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा नाश्ता बाहेर काढून घ्यायचा। जर गरम असताना हा नाश्ता काढायला गेला तर तो सहजतेने निघणार नाही, तो मधून तुटेल आणि गार झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती सहजतेने हा नाश्ता या भांड्याच्या बाहेर निघालेला आहे आणि अतिशय सुंदर जाळीदार आपला हा नाश्ता तयार झालेला आहे। आता हा तुम्ही जळून पहा, एकसारखी जाळी या नाश्त्याला दिसत आहे। पाहिलं ना किती कमी साहित्यामध्ये आपण झटकीपट हा नाश्ता बनवलेला आहे। अगदी मुलं देखील याला खूपच आवडीनं खातील आणि तुम्ही पाहू शकता हा नाश्ता कितीही दाबला तरीही तो पुन्हा त्याच आकारामध्ये येत आहे। आता सारख्याच पद्धतीने राहिलेला ढोकळा देखील म्हणजेच मिनी इडली ढोकळा बाहेर काढून घ्यायचा। आता हा देखील तुम्ही जळून पाहू शकता। आता याच्यावर फोडणी देण्यासाठी आपण लगेचच फोडणी तयार करून घेऊयात। तर तडका पॅनमध्ये साधारण 1 पळीभर तेल गरम करून घेतल्यानंतर 1 चमचा इथे मी मोहरी टाकलेली आहे। मोहरी मस्त तडकली की इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या मधून आणि उभ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि सोबतच यामध्ये 3 ते 4 कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत। आता हा कढीपत्ता आणि मिरची हलकीशी क्रिस्पी होईपर्यंत मस्त तेलामध्ये परतून घ्यायची। आता ही फोडणी जळेल यासाठी इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि नंतर नाश्त्याच्या चमच्याने 1 चमचा साखर टाकलेली आहे आणि नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। आता हे सर्व क्रिस्पी होईपर्यंत आणि साखर विरघळेपर्यंत मस्त असं हलवून घेतलेलं आहे आणि नंतर साधारण यामध्ये 1 वाटीभर एवढं पाणी यामध्ये मी टाकलेलं आहे आणि या पाण्याला मस्त खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आहे, पण त्या अगोदर यामध्ये चवीपुरता मीठ टाकायचं आहे। आता मीठ देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा। आता लगेचच हे फोडणीचं पाणी या इडली मिनी ढोकळ्यावर टाकून द्यायचं। तर पहा खूपच सुंदर रंगाचा आणि दिसायला देखील सुरेख असलेला आपला हा नाश्ता तयार झालेला आहे। तर अशा प्रकारे कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही हा झटपट खूपच चवदार चविष्ट असा हा नाश्ता बनवू शकता। आता हा नाश्ता तुम्हाला तोडून देखील दाखवते। तर पहा खूपच मऊ लुसलुशीत आणि आतपर्यंत एकसारखी जाळी याला आलेली आहे। तर अशा पद्धतीने फक्त 1 वाटी बेसन पिठाचा वापर करून अगदी 10 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही हा मऊ लुसलुशीत स्पॉन्जी मिनी इडली ढोकळा तयार करू शकता। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओ सोबत।